नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय गणित। आज आपण दिवस 24व्या दिवसाची कृतीपत्रिका आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। क्लासला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर एनएमएस परीक्षा म्हणजे राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप एग्जाम, तसेच सायन्स आणि मॅथचे सर्व व्हिडिओज अपलोड करत असतो। या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला वर्ग 7वीचा प्रत्येक एक्सरसाइज मिळेल, त्याचे लाईव्ह क्लास सुद्धा मी घेतो। तर माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा जरूर जॉइन व्हा। चला तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया। बघा, आजच्या क्षेत्राचे नाव आहे संख्यांवरील क्रिया आणि घटकाचे नाव मसावी लसावी। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घटकामध्ये आपण मसावी हा भाग अभ्यासणार आहोत। आता मसावी कशाला म्हणतात? मसावी दोन संख्यांचा किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांचा मसावी कशा पद्धतीने काढतात याचा संदर्भातली माहिती, त्या संदर्भातले उदाहरण आपण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहोत। आजचा दिवस 24वा। विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन निष्पत्तीमध्ये दिलेल्या संख्यांचा मसावी काढता येतो, म्हणजे तुम्हाला मसावी काढता येणार आहे। आता बघा, थोडे समजून घेऊया। इथे बघा मित्रांनो, विभाजक आणि विभाज्य कशाला म्हणतात हा पहिल्यांदा कंटेंट आपण समजून घेऊ। विभाजक म्हणजे काय? बघा, 45 ला 5 ने भागल्यानंतर बाकी 0 घेते। म्हणजे बघा, आपण या ठिकाणी एक भागाकार करून बघू। 45 ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि 45 या संख्येला आपण काय करू? 5 ने भागू। 5 ने भागल्यानंतर 9 5 45 म्हणजे या ठिकाणी 0 मिळाली बाकी 0, म्हणजे 5 ने भागल्यानंतर बाकी 0 मिळाली। याचा अर्थ काय? 5 हा 45चा विभाजक आहे, म्हणजे याला म्हणतात भाजक। बघा मित्रांनो, हा भागाकारामध्ये भाजक आणि हा झाला भाज्य, तर याला विभाजक म्हणतात। म्हणजे 5 काय विभाजक आहे आणि 45चा विभाजक 5 आहे, बरोबर आहे। आणि 45 संख्या 5 ने विभाज्य आहे। बघा, या ठिकाणी काय 45 संख्या 5 ने काय विभाज्य आहे, असा आपल्याला यामधील फरक आहे। विद्यार्थी मित्रांनो, 45 चे विभाजक म्हणजे 45 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाते ते आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी बघा, 45 ला 1 ने भाग जातो, नंतर 3 ने भाग जातो म्हणजे 15 3 45, 5 ने जातो 9 5 45, 9 ने जातो 9 5 45, 15 ने जातो 15 3 45 आणि 45 ने जातो 45 1 45। म्हणजे कोणतीही संख्या घेतली त्याचे दोन वेळी विभाजक असतातच, एक आणि ती संख्या स्वतः। आता बघा मित्रांनो, 36 चे विभाजक आपण बघूया। या ठिकाणी 36 चे विभाजक आहे 1 आणि 36 ही कंपल्सरी राहणार आहे। त्यानंतर 2 म्हणजे या ठिकाणी युनिट प्लेस जो आहे म्हणजे एकक स्थानांक 6 आहे, 2 ने भाग जातो 18 2 36 म्हणजे 2 ने आणि 18 ने। 3 ने जातो 12 3 36, 4 ने जातो 9 4 36 आणि 6 ने जातो 6 6 36। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36 हे 36 चे काय आहे? विभाजक आहे, बरोबर आहे। काय विभाजक आहेत। आता 45 व 36 या ठिकाणी 45 चे विभाजक दिलेले आहेत आणि 36 चे विभाजक दिलेले आहेत। 45 व 36 चे सामायिक विभाजक लिहायचे आपल्याला। आता आपण काय करणार आहे? सामाजिक विभाजक या ठिकाणी लिहून येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी 45 चे आपण पहिल्यांदा सामायिक विभाजक बघूया आणि 36 चे सामायिक विभाजक बघूया। बघा, दोघांमध्ये सारखा आहे 1, म्हणजे या ठिकाणी आपला 1 लिहिला। त्यानंतर बघा मित्रांनो, 3 आहे म्हणून 3 लिहू आपण। त्यानंतर दिलेला आपल्याला या ठिकाणी
बघा 9 सारखा आहे दोन्हीमध्ये म्हणून आपण लिहू 9. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला म्हणजे 1 3 9 बघा एवढीच आपल्याला या ठिकाणी आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तर हे झाले सामायिक विभाजक. आता यातील मोठ्यात मोठा सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे बघा, यापैकी 1 3 आणि 9 पैकी 9 हा सर्वात मोठा काय सामायिक विभाजक आहे, बरोबर ना. आता मसावीचा अर्थ काय होतो हे बघूया आपण. मसावी म्हणजे काय, म्हणजे महत्तम, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, म्हणजे काय सर्वात मोठा म्हणजे महत्तम. म्हणजे सामायिक, म्हणजे सामायिक असलेला, म्हणजे दोन्ही मध्ये असणारा. जसा आता 36 आणि 45 मध्ये 1 3 आणि 9 दोन्ही मध्ये अवयव आहेत म्हणून हा झाला सामायिक किंवा साधारण. आणि विभाजक म्हणजे ज्याने भाग जातो, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे मसावीचा लॉंग फॉर्म जर म्हटलं आपण तर काय म्हटलेलं आहे, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे साधारण विभाजक हा झाला मसावीचा अर्थ. आता पुढे बघा, दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे काय करणे, तर दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मोठ्यात मोठा सामायिक विभाजक शोधायचा आहे. तर मसावी काढणे म्हणजे काय, तर मोठ्यात मोठा विभाजक शोधायचा आहे. पहिल्यांदा त्याची यादी करायची विभाजकाची आणि त्यातील मोठ्यात मोठा सामायिक विभाजक शोधायचा आहे. आता बघा 12 आणि 18 या संख्यांचा मसावी आपल्याला शोधायचा आहे. मग काय करणार आहे, 12चे विभाजक आपण या ठिकाणी लिहिणार आहे. 12चे विभाजक म्हणजे कोणते, 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने, 4 6 आणि 12 हे 12चे विभाजक आहेत. म्हणजे याचा अर्थ 12चे विभाजक आहेत म्हणजे काय, तर या सर्व संख्यांनी 12ला भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी काय राहते, 0 राहते, बरोबर आहे ना. 1 ने जातो 12 1 12, 2 ने जातो 6 2 12, 3 ने जातो 4 3 12, 4 ने जातो 4 3 12, 6 ने जातो 6 2 12 आणि 12 1 12. तसेच 18चे विभाजक बघा मित्रांनो, 18चे विभाजक कोणकोणते दिलेले आहे, ते 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 9 आहे आणि 18 आहे. म्हणजे हे झाले आपल्याला 18चे विभाजक. आता आपण 18चे आणि 12चे विभाजक लिहून घेतलेले आहेत, यांची यादी बनवलेली आहे, याला यादी पद्धत असे म्हणतात. मित्रांनो 12 व 18चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत बघा, एक दोन्ही ठिकाणी म्हणून आपण 1 घेतला, बरोबर ना, आपण घेतला 1. त्यानंतर मित्रांनो 2 दोन्ही ठिकाणी आहे, 12 आणि 18 मध्ये म्हणून आपण 2 लिहिले. आणि त्यानंतर आहे 6 म्हणून आपण 6 लिहिले. म्हणजे 1 2 आणि 6 हे सामायिक अवयव दोन्ही मध्ये आहे, 12 मध्ये आहे आणि 18 मध्ये आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का. काही अडचण जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो बघा, 12 व 18 यांच्या सामायिक विभाजकांपैकी 6 हा सर्वात मोठा विभाजक आहे, बरोबर की नाही. बघा या ठिकाणी 1 2 आणि 6 यापैकी मोठा अंक कोणता आहे, बरोबर आहे तुमचं 6 अंक मोठा आहे, म्हणजे सर्वात मोठा विभाजक आहे 6. म्हणून काय म्हणता येईल, 12 आणि 18 यांच्या सामायिक विभाजकांपैकी 6 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणून 12 व 18 या संख्यांचा मसावी 6 येईल. आता चला सराव करूया. प्रश्न, दिलेल्या संख्यांचा मसावी शोधा. आता बघा 36 आणि 42 या ठिकाणी मित्रांनो 36चे विभाजक आपल्याला करायचे आहे. या ठिकाणी 36चे विभाजक आपण अगोदर सुद्धा काढलेले आहेत बघा, कोणते 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36 हे आपल्याला माहित आहे, आपण वर अगोदर हे सोडवलेलं आहे. आता 42चे विभाजक बघा 1 2 21 2 42, 42 1 42, 21 2 42, नंतर 14 3 42, 14 गुणिले 3, नंतर साइन 7 42, म्हणजे 1 2 3 6 7 14 21 आणि 42 एवढे अवयव आहे. या ठिकाणी बघा 36 आणि 42चे सामायिक विभाजक आपल्याला काढायचे आहे. आता सामायिक विभाजकामध्ये बघा 1 आहे, 2 आहे, नंतर 3 आहे
आणि सर्वात मोठा आहे 6. बरोबर आहे ना? म्हणजे 1, 2, 3 आणि 6 हे सामायिक विभाजक आहे. आता 36 व 42 यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? बघा 1, 2, 3 आणि 6 पैकी मोठा कोणता आहे? तर विभाजकापैकी 6 सर्वात मोठा विभाजक आहे. आता म्हणून 36 व 42 या संख्यांचा मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी 6 येईल. म्हणून आता आपल्याला इतरही संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काढूया 27 आणि 36 या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. बघा आता 27 या ठिकाणी दिलेला आहे. आपण एक काम करू, याला सर्व आपण थोड्या वेगळ्या पेजवर आपण लिहून घेऊ. तर बघा या ठिकाणी आपण घेऊ 36 आणि 27 चे पहिल्यांदा आपण ही 2 नंबरचं उदाहरण घेऊ. या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये बघा मित्रांनो, 27 म्हणजे काय? 1 ने भाग जातो म्हणजे 27 1 27. नंतर मित्रांनो या ठिकाणी किती 2 ने जातो का नाही? 3 ने जातो. 9 3 27. नंतर 4 ने नाही जाणार, 5 ने जाणार नाही, 6 ने जाईल का? नाही. 7 ने जाईल का? नाही. 8 ने जाईल, 9 ने जाईल. म्हणजे 1 3 9 आणि 27. 1 3 9 आणि 27 झाले 27 चे विभाजक. आता बघू आपण 36 चे विभाजक. बघा 36 ला आपण अगोदर बघितलेला 1 ने जातो, 2 ने भाग जातो म्हणजे 1 म्हणजे 36 1 36, 2 म्हणजे 18 2 36. नंतर मित्रांनो 12 3 36, 3 ने आणि 12 ने जातो. नंतर 4 9 चूक 36 आणि 6 1 6. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? विभाजकामध्ये आपल्याला का कसे लिहिता येईल? तर बघा 1 2 3 4 6 9 12 आणि 18 आणि 36 हे कशाचे विभाजक झाले? हे सर्व 36 चे विभाजक झाले. बरोबर ना? तर या ठिकाणी आपण हे म्हणू 36 चे विभाजक आहेत. या ठिकाणी त्याला आपण वर घेऊन थोडस. तर बघा हे झाले आपले 36 चे विभाजक. म्हणजे या ठिकाणी देऊ आपण 36. आता मित्रांनो बघा यापैकी सामायिक कोणते आहेत? सामायिक विभाजक ते आपल्याला लिहायचं आहे. बघा सामायिक विभाजकामध्ये या ठिकाणी 1 आहे, नंतर 3 आहे आणि 9 आहे. म्हणजे आपल्याला 1 3 आणि 9 हे सामायिक विभाजक आहे. यापैकी मोठा कोणता आहे? यापैकी सर्वात मोठा कोणता आहे? सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? 9 आहे. म्हणून काय म्हणता येईल? म्हणून 27 व 36 चा विभाजक मसावी काय म्हणू? मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक मसावी, याला आपण मसावी म्हणता येईल. 9 आहे. बरोबर ना मित्रांनो? चला यानंतर पुढे बघूया. आता अशाच पद्धतीने तुम्हाला 40 आणि 35 चा मसावी काढायचा आहे, 24 आणि 25 चा काढायचा आहे, 42 आणि 56 चा काढायचा आहे आणि 52 आणि 78 चा मसावी तुम्हाला काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही ते सर्व उदाहरण तुमच्या वहीमध्ये सोडून घ्यायचे आहे. आता बघा आणखीन आपण एक उदाहरण बघूया. यामधलं आपण समजा 40 आणि 35 यांचा आपण मसावी काढून बघूया. विद्यार्थी मित्रांनो बघा बाकीचे उदाहरण तुम्हाला घरी सोडवायचे आहे. आपल्या एका नोटबुक मध्ये सर्व उदाहरण सोडवायचे आहेत. बघा 40 या संख्येचे आपल्याला जर अवयव विभाजक काढायचे, 1 ला भाग जाईल, 2 ने जाईल, नंतर मित्रांनो म्हणजे 1 ने जाईल म्हणजे 40 1 40, 2 ने जाईल म्हणजे 20 2 40, नंतर मित्रांनो 3 ने नाही जाणार, 4 ने जाईल 10 चूक 40 आणि आता मित्रांनो 5 ने जाईल 8 पंचे 40 आणि नंतर म्हणजे या ठिकाणी 1 2 4 5 8 10 20 आणि 40 हे झाले कशाचे अवयव विभाजक? हे झाले विभाजक झाले 40 चे. आता आपण 35 चे विभाजक काढू. मित्रांनो 1 म्हणजे 35 1 35, नंतर बघा आपल्याला जाईल 5 ने जाईल 7 5 35. आता बघा 1 7 आणि 35 हे झाले कशाचे विभाजक? तर 35 चे विभाजक. आता यापैकी सामायिक विभाजक आपण बघूया. सामायिक विभाजक. तर सामायिक विभाजक आपल्याला शोधण्यासाठी बघा आपल्याला 1 आहे,
नंतर 5 आहे, म्हणजे 1 आणि 5 हे सामायिक विभाजक आहे. म्हणून काय म्हणता येईल, 40 व 35 चा मसावी. काय करता येईल, मसावी. तर 40 आणि 35 चा मसावी 5 आहे, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक हे झाले 5. यानंतर बघूया मित्रांनो, आता आपल्याला पुढचं उदाहरण सोडायचे. बाकीचे राहिलेले जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवा. आता सोडून पाहूया. दिलेल्या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. आता आपण या प्रश्नांची उत्तर आपण सोडून घेऊया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण वन बाय वन करून सर्व प्रश्नांची उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याला 45 आणि 30. या ठिकाणी आपल्याला 45 चा मसावी, म्हणजे आता 45 आणि 30 चा मसावी आपल्याला काढायसाठी 45 चे आपण विभाजक आपण काढू. 45 चे विभाजक कसे काढता येईल मित्रांनो आपल्याला, आणि आपण 30 चे विभाजक काढू. 30 चे विभाजक यादी पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे बघा, 45 ला 1 ने भाग जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपण 45 चे विभाजक कसे लिहिले, 1 ने 5, 9 आणि 45 हे झाले 45 चे विभाजक. आणि 30 चे विभाजक आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. म्हणजे काय म्हणता येईल, म्हणून 45 व 30 चे सामायिक विभाजक कोणकोणते आहे सामायिक विभाजक. तर बघा, या ठिकाणी 1 आहे, नंतर 5 आहे, 1 आणि 5 आहे. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी, म्हणून मसावी किती आहे, 45 व 30 चा मसावी किती होईल, मसावी होईल 5. म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक अवयव आहे 5, म्हणून या ठिकाणी 45 व 30 चा मसावी 5. आणखीन बघूया आपण, आपल्याला काय काढता येईल. आता आपण या ठिकाणी पुढचं उदाहरण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आणखीन काही उदाहरणे घेऊया. यातलं सेकंड नंबरचं उदाहरण बघा, कसं सोडवता येईल सेकंड नंबरचं. आता याचा मसावी आपल्याला काढायचा आहे. ही सर्व तुम्हाला वहीमध्ये सोडवून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 16 चे विभाजक आपल्याला काढायचे आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 16 चे विभाजक पहिल्यांदा आपण लिहून काढू. 16 चे विभाजक किती राहील बघा, 1, 2, नंतर राहील 4, 4 चूक 16 आणि 16 एक 16, 8 दुनी 16 आणि 16 एक 16. आता 48 चे विभाजक आपल्याला कसे काढता येईल. 48 चे विभाजकामध्ये 1 म्हणजे 2, म्हणजे किती, 48 एक 48, नंतर 24 दोन्ही 48, नंतर मित्रांनो 3 ने जर पकडला आपण तर 8 आणि 4 12 3 ने भाग जातो, म्हणजे 12 12 24 32 36 12 चूक 48 होते, म्हणजे 4 ने पण जातो. आणि 16 48, म्हणजे बघा 16 आहे, नंतर 12 आहे, 12 चूक 48, नंतर 5 6 साइन 7 साइन 8 48. विद्यार्थी मित्रांनो 6 आहे आणि 8 सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 6 आणि 8 सुद्धा बसवायचे आहे. या ठिकाणी बघा येथे 6 साइन 8 48, म्हणजे हे झाले 48 चे विभाजक. आता मित्रांनो आपण सामायिक विभाजक लिहू, म्हणजे 16 व 48 चे सामायिक विभाजक. किती राहील सामायिक विभाजक, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, नंतर मित्रांनो 8 आहे, बघा 16 पण आहे, म्हणजे 16 पण हा विभाजक आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तर 16 व 48 चे सामायिक विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16 आहे. आता बघा 16 व 48 यांच्या सामायिक विभाजकापैकी 16 हा जो आहे 16 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणून 16 व 48 या संख्यांचा मसावी येईल 16. किती, 16 येईल. तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो पुढचं गणित बघूया आपण. 3 नंबरचं गणित बघूया. तर बघा या ठिकाणी आपल्याला 39 आणि 25 चा मसावी आपल्याला काढायचा आहे. आता तो काढण्यासाठी आपण काय करणार आहे बघा, 39 आणि 25 चा
विभाजक. आता पहिल्यांदा आपण 39 चे विभाजक घेऊ. 39 चे विभाजक 1, नंतर मित्रांनो 3, कारण 3 ने भाग जातो, आणि 13, 33 39 आणि या ठिकाणी 39 हे झाले याचे विभाजक. आता 25 चे विभाजक येईल 1, 5, एकक स्थानी 5 आहे म्हणून 1 येईल, 5 येईल आणि 25 येईल. म्हणजे या संख्येला 25 या संख्येला फक्त एवढ्या संख्येने भाग जाईल, याच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. 39 या संख्येला 1 ने भाग जाईल, 3 ने जाईल, 13 ने जाईल आणि 39 ला जाईल. या व्यतिरिक्त एकही संख्येने पूर्ण भाग जात नाही, म्हणून एवढीच याची विभाजक आहे. आता 39 व 25 चे सामायिक विभाजक कोणते? तर बघा या ठिकाणी 1 हा एकच असा सामायिक विभाजक आहे, बरोबर आहे ना. म्हणून काय म्हणतोय, 39 व 25 यांच्या सामायिक विभाजकापैकी 1 हा सर्वात मोठा विभाजक आहे, म्हणून 39 व 25 या संख्येचा मसावी 1 आहे. किती आहे? 1 आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. 4 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. बघा 39, 49 आणि 56 या संख्येचा मसावी आपल्याला काढायचा आहे. आता या संख्यांचा आपल्याला मसावी काढण्यासाठी आपण काय करणार आहे, या ठिकाणी पहिल्यांदा 49 चे काय करणार, विभाजक लिहिणार आहे. 49 चे विभाजक 1 आहे, नंतर 7 आहे आणि 49 आहे. कारण एकक स्थानांक 9 आहे, अंकांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल? 13 मिळेल. म्हणजे या ठिकाणी 1, 7 आणि 49 आहे. आता 56 चे विभाजक घेतले, एकक स्थानांक 6 आहे, म्हणजे या ठिकाणी 1 आहे, 2 ने भाग जातो. 1 ने म्हणजे किती? 56. 2 ने भाग झाला म्हणजे 28 दोन्ही 56. मित्रांनो 4 ने सुद्धा भाग जाईल याला, म्हणजे या ठिकाणी 4 1 4 म्हणजे 1 चा भाग जाईल या ठिकाणी, नंतर 1 उरेल आणि 4 6 म्हणजे 14 × 56. नंतर 5 ने जाणार नाही, 6 ने जाणार नाही, नंतर 7 7 7 7 8 56, 7 ने जाईल आणि 8 ने जाईल. तर मित्रांनो हे एवढे झाले त्याचे विभाजक, म्हणजे 1 2 4 7 8 14 28 आणि 56. यापैकी 49 व 56 चे सामायिक विभाजक कोणते? बघा बरं, या ठिकाणी आपण लिहिताना कसं लिहिता येईल आपल्याला, फक्त यामध्ये बघा 7 हा सामायिक विभाजक आहे, 1 हा सामायिक विभाजक आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, 1 आणि 7 हे सामायिक विभाजक आहे, म्हणून काय म्हणता येईल 49 व 56 यांच्या सामायिक विभाजकापैकी 7 हा सर्वात मोठा विभाजक आहे, म्हणून 49 व 56 या संख्यांचा मसावी किती आहे? 7 आहे. किती आहे? 7 आहे. म्हणजे 7 ने 49 ला भाग जातो आणि 56 ला सुद्धा भाग जातो. यानंतर मित्रांनो आपण पुढचा भाग बघूया. पुढचे एक्झाम्पल पाहण्यासाठी आपण या ठिकाणी 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी दिलेलं आपल्याला 120 आणि 44 या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा 120 आणि 144 या संख्येचा मसावी आपण काढूया. तर बघा आपण पहिल्यांदा 120 चे विभाजक काढू, नंतर 144 चे काढू आणि 120 व 144 या ठिकाणी 144 चे सामायिक विभाजक आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्यानंतर यांच्या सामायिक विभाजकापैकी म्हणजे 120 आणि 144 यांच्या सामायिक विभाजकापैकी यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक आपल्याला काढायचा आहे. चला तर मग एक्झाम्पल सोडूया. बघा 120 चे सामायिक विभाजक कोणते? 1. नंतर मित्रांनो याला कशाने भाग जातो? याला भाग जाईल बघा 2 ने जाईल. 2 ने भागला, 1 ने गेलं तर या ठिकाणी आपल्याला 120 मिळेल, 2 ने गेलं तर आपल्याला 60 मिळेल, 60 दुनी 120. नंतर मित्रांनो 3 ने भाग जाईल म्हणजे 40 मिळेल. नंतर मित्रांनो 4 ने जाईल म्हणजे या ठिकाणी 30 मिळेल. नंतर या ठिकाणी बघा 5 ने जाईल म्हणजे या ठिकाणी कारण एकक स्थान 0 असल्यामुळे 5 ने जाईल म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एवढे सामायिक विभाजक मिळालेले आहे. म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 8 10 12 16 20 24 30 40 60 आणि 120 कशाचे आहे? ते 120 चे विभाजक आहे. आता 144 चे विभाजक आपल्याला काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी 1 चा भाग जाईल 144 144. नंतर मित्रांनो एक झाल्यानंतर 2 ने सुद्धा जाईल
या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 144 चे विभाजक मिळाले आहे 1 2 3 4 6 8 9 16 18 24 36 46 72 आणि 144 अशा प्रकारे हे विभाजक तुम्ही रफ कॅल्क्युलेशन द्वारे काढून घ्यायचे। आणि यानंतर मित्रांनो या ठिकाणी 120 आणि 144 यापैकी सामायिक विभाजक कोणते आपल्याला काढायचे बघा। या ठिकाणी 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे 8 नंतर मित्रांनो बघा या ठिकाणी 16 आहे 16 नंतर बघा या ठिकाणी 24 आहे 24 नंतर आपल्याला या ठिकाणी बस 24 पर्यंत आहे। यापैकी सामायिक विभाजक कोणते आहे? या सामायिक विभाजकातील सर्वात मोठा विभाजक कोणता आहे सांगा बरं। सर्वात मोठा विभाजक तुम्ही सांगा कोणता विभाजक आहे? यापैकी सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? तर या ठिकाणी सर्वात मोठा विभाजक हा 24 आहे। म्हणून काय म्हणता येईल 120 व 144 या संख्येचा मसावी किती आहे? 24 आहे। किती आहे? 24 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत। राहिलेली उदाहरणे सुद्धा तुम्हाला घरी सोडवायची आहे। व्यवस्थित तुम्ही सोडवा आणि त्यांचे मूल्यमापन 45 दिवसानंतर होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही तुम्हाला दीक्षा ॲपच्या लिंक दिलेल्या आहे, त्या लिंक सुद्धा तुम्ही या लिंकवर काही एक्झाम्पल दिलेले आहेत, आधी पद्धतीने विभाजक दिलेले आहे, कशा पद्धतीने विभाजक काढायचे आणि त्यावरून मसावी कसा ठरवायचा हे आपल्याला या व्हिडिओच्या सहाय्याने मदतच होईल। बघा यावरून काय समजले, मला दिलेल्या संख्यांचे सर्व विभाजक लिहिता येतात व त्यांचे सामायिक विभाजक शोधता येतात, मला दिलेल्या संख्यांचा मसावी काढता येतो। तर अशा पद्धतीने हा पूर्ण एक्सरसाइज म्हणजे जी कृतीपत्रिका आहे वर्कशीट आहे ही आपण कंप्लीट केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।